students. In today's lecture, we have to discuss about block diagram of microcomputer. Block diagram of microcomputer. In previous lecture, we have to discuss about evolution of microprocessor and organization of microcomputer. त्याच्यामध्ये आपण ब्लॉक डायग्राम बघितलेली छोटीशी कॉम्प्युटरची. त्याच्यामध्ये काय काय होते, इनपुट डिव्हाइस, अरिथमेटिक अँड कंट्रोल डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस, प्रोग्राम मेमरी अँड डेटा मेमरी. इन ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रोकम्प्युटर सिस्टीम याच्यामध्ये मेनली 5 ब्लॉक्स आहेत. ते म्हणजे कोणते असतील, इनपुट डिव्हाइस, कंट्रोल, अरिथमेटिक सर्किट, थर्ड असेल तो अरिथमेटिक सर्किट, फोर्थ प्रोग्राम मेमरी अँड डेटा मेमरी अँड आउटपुट डिव्हाइस. असे 5 ब्लॉक आहेत microcomputer system मध्ये. In today's lecture we have to discuss about microcomputer, block diagram of microcomputer. This is the architecture of microcomputer in terms of block with essential bus and control lines. आता याच्यामध्ये मेनली 3 टाइप्स ऑफ बसेस आहेत. त्यामध्ये कोणत्या, ऍड्रेस बस, डेटा बस अँड कंट्रोल बस. आता तर कशा ओळखायचं की ऍड्रेस आहे का, कंट्रोल बस आहे की डेटा बस आहे. तर मेनली आपण बघतो एखादी इन्स्ट्रक्शन, मी तुम्हाला फर्स्ट लेक्चर मध्ये पण सांगितलेलं होतं की ऍड्रेस कसा ओळखायचा आणि डेटा कसा ओळखायचा. तर समजा एखादा आपल्याला अरिथमेटिक ऑपरेशन किंवा सिंपल ऍडिशन करायचे 2 + 3, तर काय असणार आहे, आता 2 and 3 असेल तो काय असणार आहे, आपला डेटा असणार. काय असेल, डेटा. अँड प्लस म्हणजेच काय, तर ऍडिशन. अँड ऍडिशन साठी सांगितलेले की मायक्रोप्रोसेसर मध्ये इन्स्ट्रक्शन्स यूज केले जातात. समजा ऍडिशन साठी कोणती, तर ऍड ही इन्स्ट्रक्शन यूज केली जातात. तर ऍड त्याला काय म्हटलं जातं, इन्स्ट्रक्शन. म्हणजेच काय, तर प्रोग्राम. त्यालाच काय म्हटलं जातं, प्रोग्राम. आणि 2 + 3 हा काय झाला, डेटा. याच्यावरूनच प्रोग्राम किंवा डेटा मेमरी पण याच्यावरून डिफाइन केले जाते. In detail architecture, microcomputer is require buses where in is a group of conducting lines. It shows 16-bit address bus. याच्यामध्ये किती आहे, 16-bit address bus आहेत आणि 8-bit data bus आहे. आता याच्यामध्ये ऍड्रेस बस कोणता असेल तर इथं ब्लॉक डायग्राम मध्ये बघा, इथं ऍड करून दाखवलेलं आहे. काय असेल, ऍड्रेस बस असेल. आणि डेटा बस असेल इकडं राईट साईडला आहे ती डेटा बस आहे. आता याच्यामध्ये डेटा आणि ऍड्रेस बस युनिडायरेक्शनल आणि बायडायरेक्शनल अशा 2 टाइप्स मध्ये असतात. ऍड्रेस बस फक्त युनिडायरेक्शनल असतात आणि डेटा बस ह्या बायडायरेक्शनल. का, ते आपण रॅम आणि रॉम मध्ये. फर्स्टली याच्यामध्ये टोटल ब्लॉक्स बघा काय काय आहे. ते इनपुट असेल आपलं, ते काय आहे, कीबोर्ड. नंतर कीबोर्ड इंटरफेस, नंतर सीपीयू किंवा एमपीयू म्हणजेच कंट्रोल प्रोसेसिंग युनिट किंवा मेमरी प्रोटेक्शन युनिट. नंतर क्लॉक, रॉम, रॅम अँड डिस्प्ले इंटरफेस. नंतर डिस्प्ले. म्हणजे याच्यामध्ये टोटल 5 ब्लॉक्स समजतील. म्हणजेच काय, तर इनपुट डिव्हाइस, याच्यामध्ये कंट्रोल प्रोसेसिंग किंवा अरिथमेटिक युनिट जे असेल ते इथं मध्ये असेल. स्टोरेज साठी रॅम आणि रॉम मेमरी अँड डिस्प्ले. आउटपुट डिव्हाइसेस साठी काय असेल, डिस्प्ले डिव्हाइस असेल. आता याच्यामध्ये थर्ड ग्रुप असेल तो कोणता असेल, कंट्रोल बसचा. कंट्रोल सिग्नल कशासाठी यूज केले जातात, तर हे एमपीयू किंवा सीपीयू युनिट आहे ते कंट्रोलिंग साठी कंट्रोल बसेस काय केल्या जातात, यूज केल्या जातात. त्याच्यामध्ये इनपुट डिव्हाइस काय यूज केलेला आहे, कीबोर्ड. फर्स्टली द इन्स्ट्रक्शन प्रिपेअर फॉर पर्टिक्युलर प्रोग्राम आर एंटर्ड थ्रू दिस डिव्हाइस with keyboard. At the same time, data is entered with instruction. When instruction and data enter through keyboard, it not possible to feed the instruction directly to MPU. म्हणजेच काय, आता समजा हे एक इन्स्ट्रक्शन आहे, तर ऍड करायचं आहे 2 and 3. म्हणजेच काय, आता समजा आपण एखादी इन्स्ट्रक्शन बघितली, ऍड द डेटा. आता हा कोणता डेटा आहे, तर हा आपला डिजिटल डेटा नाही. मायक्रोप्रोसेसरला कोणता डेटा समजतो, तर बायनरी म्हणजेच डिजिटल डेटा हा समजतो. मग समजा एखादा डेटा घेतला 08 समजा डेटा घेतली, तर काय होणार आहे, पहिल्यांदा कीबोर्ड काय करेल, तो डेटा इनपुट करेल. कशा थ्रू करेल, तर कीबोर्ड इनपुट करेल, तर कीबोर्ड इंटरफेस थ्रू. पण हा टाईप केला तर डायरेक्टली तो डिस्प्ले होणार आहे का डिस्प्लेवरती, तर नाही. फर्स्टली तो कशामध्ये स्टोअर केला जातो, तर फक्त डेटा असेल तो तर कशामध्ये, रॅम मेमरी मध्ये स्टोअर केला जातो. आणि जर प्रोग्राम असेल तर कशामध्ये, रॉम मेमरी मध्ये तो स्टोअर केला जातो.
फर्स्टली कीबोर्ड कशाबरोबर इंटरफेस करेल, कीबोर्ड इंटरफेस बरोबर. म्हणजे याच्यामध्ये टाईप केलेला डेटा पहिल्यांदा कीबोर्ड इंटरफेस मध्ये स्टोअर होईल, नंतर तो परमिशन मागेल की तो MPU किंवा CPU युनिटला तो ट्रान्सफर करायचा आहे का नाही. हे असेल सेकंड युनिट. When instruction and data is entered through keyboard, it is not possible to feed the instruction directly to the MPU because MPU is busy in performing previous instruction. म्हणजेच काय, आता समजा एखादा डेटा इकडे इनपुटला पुट केले, पण तो काय करेल पहिल्यांदा तर तो डायरेक्टली MPU मध्ये स्टोअर होणार नाही. तर काय होणार आहे, पहिल्यांदा तो डेटा पहिल्यांदा MPU किंवा CPU चं पहिलं काहीतरी काम चालू असेल तर तो काय करेल, पहिल्यांदा परमिशन मागेल की तो डेटा पुट करायचा आहे का नाही. तो कशा थ्रू, तर इंटरप्ट लाईन थ्रू. इंटरप्ट लाईन ही याच्यासाठी दिलेली आहे की कीबोर्ड इंटरफेस पहिल्यांदा MPU ला विचारेल की तो डेटा तिथं पुट करायचा आहे की नाही. फर्स्टली मग काय करेल MPU प्रोसेसर, तर पहिल्यांदा जे करंट त्याचं एक्झिक्युशन आहे ते पहिल्यांदा कंप्लीट करेल. नंतर ते करंट एक्झिक्युशन कंप्लीट झाल्यानंतर तो जे त्याने इनपुटला जे डेटा पाठवले तो पहिल्यांदा रीड करेल, नंतर त्याचं प्रोसेसिंग करेल. प्रोसेसिंग म्हणजे काय, जी ॲडिशन असेल ती प्रोसेसिंग करेल आणि नंतर तो कुठं नेक्स्ट युनिटला तो सेंड करेल. अँड अनदर रिझन टू कीबोर्ड टू कनेक्ट कीबोर्ड इनपुट टू कीबोर्ड इंटरफेस इज द स्पीड ऑफ इनपुट डिव्हाइस अँड MPU मे बी नॉट बी इक्वल. म्हणजेच काय, तर अनदर रिझन, दुसरं रिझन काय असू शकतं की कीबोर्डला पहिल्यांदा कीबोर्ड इंटरफेस बरोबर इंटरफेस करावं लागतं. का, तर आता समजा हे इकडे डेटा पाठवलाय कीबोर्ड, जो टाईप करतोय डेटा त्याचं स्पीड आणि मायक्रोप्रोसेसर युनिटचं जे स्पीड असेल ते काय सेम नसणार आहे. कारण मायक्रोप्रोसेसर म्हटलं त्याला मायक्रो मीन्स स्मॉल, त्याचं स्पीड पण कसं असणार आहे, एकदम हाय स्पीड असणार आहे त्याच्यामध्ये, आणि जे कीबोर्ड इंटरफेसचं स्पीड असेल ते वेगवेगळं असू शकतं. त्यामुळं पहिल्यांदा तो कीबोर्ड इंटरफेसला डेटा सेंड करेल, नंतर कीबोर्ड इंटरफेस इंटरप्ट लाईन थ्रू काय करेल ते विचारेल अगोदर की तिकडे डेटा सेंड करायचा आहे की नाही. त्याच्यापर्यंत तो MPU युनिट स्टार्ट होईल. आफ्टर MPU कंप्लीट द करंट इन्स्ट्रक्शन इट स्टॉप द नॉर्मल एक्झिक्युशन अँड जम्प टू स्पेशल group of instruction in its monitor which gives the response to the keyboard data is entered in the keyboard interface. When actually keyboard interface is a special chip. म्हणजे ही काय एक स्पेशल चिप आहे ज्याच्याबरोबर कीबोर्ड इंटरफेस कनेक्ट कशा बरोबर आहे ते डायग्राम मध्ये दिसतंय. कीबोर्ड इंटरफेस फर्स्टली ॲड्रेस बस बरोबर पण आहे, नंतर चिप सिलेक्ट लाईनला सुद्धा काय आहे तो कनेक्टेड आहे, नंतर कंट्रोल बसला सुद्धा तो काय कनेक्टेड आहे. म्हणजे फर्स्टली तो डेटा एंटर करताना मग त्याचा ॲड्रेस बस असेल का डेटा बस असेल, नंतर चिप सिलेक्ट करायचे आणि आउटपुट डिस्प्लेला सुद्धा डेटा सेंड करण्यासाठी सुद्धा एक लाईन आहे. Because when data is entered, it is informed to the MPU through interrupt line. Therefore, MPU generate the control signal and chip select signal to activate only this keyboard interface. MPU tell it to send the data on the data bus. Then MPU accept the data. आता त्याच्यानंतर सेकंड युनिट आहे ते मायक्रोप्रोसेसर युनिट आहे. म्हणजेच काय, हे CPU किंवा मायक्रोप्रोसेसर युनिट हे काय मायक्रो कम्प्युटर सिस्टीम मधला मेन पार्ट आहे. जसं की तुम्हाला सांगितलेलं मागच्या ब्लॉक डायग्राम आपण पाठीमागं बघितलेली ऑर्गनायझेशन ऑफ मायक्रो कम्प्युटर मध्ये. तर कोणती ब्लॉक डायग्राम होती त्याच्यामध्ये इनपुट डिव्हाइस असेल, इकडे असेल इनपुट डिव्हाइस, नंतर याच्यामध्ये मेन पार्ट होता तो कशाचा, कंट्रोल अँड अरिथमेटिक. म्हणजेच काय, CPU मध्ये CPU बोर्ड मध्ये जो एक छोटीशी चिप असते त्याला काय म्हटलेलं आहे, ब्लॅक चिप असते त्याला काय म्हटलेलं आहे, मायक्रोप्रोसेसर युनिट किंवा मायक्रोप्रोसेसर असं म्हटलेलं आहे. मग हा काय असेल मेन, म्हणजे हो कशाच काम करणार आहे, कंट्रोलिंग पण करणार आहे, प्रोसेसिंग करणार आहे, एक्झिक्युशन पण करणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये नक्की अरिथमेटिक ॲडिशन करायचे, सबस्ट्रॅक्शन किंवा लॉजिकल ऑपरेशन करायचे, तर ते कोण ठरवणार आहे, मायक्रोप्रोसेसर युनिट ठरवणार आहे ते एक्झिक्युशन काय करायचं आहे ते. मग त्याच्यामध्ये एक्झिक्युशन म्हणजे तो थोडक्यात कशाचं काम करतोय,
तर ब्रेनचं काम करतोय. म्हणजे त्याच्यामध्ये ऑलरेडी इन्स्ट्रक्शन्स वगैरे काय असणार आहे, स्टोअर्ड असणार आहे रॅम आणि रॉम मध्ये. पण तो पहिल्यांदा डेटा रीड करायचं वगैरे काम, सगळं प्रोसेसिंगचं काम कोण करणार आहे, एमपीयू युनिट करणार आहे. त्यामुळं एमपीयू इज अ ब्रेन ऑफ द मायक्रो कम्प्युटर सिस्टीम. आता याच्यामध्ये मायक्रोप्रोसेसरचं काम काय असणार आहे, इट रिक्वायर्स अँड कंट्रोल सिग्नल्स आर जनरेटेड टू कंट्रोल द सिस्टीम. होल प्रोसेसिंग अँड डेटा फ्लो इज डन विथ द एमपीयू युनिट. पूर्ण प्रोसेसिंगचं काम कोण करणार आहे, एमपीयू युनिट हे करणार आहे. मग ह्याच्यामध्ये मायक्रोप्रोसेसर इज अ कंट्रोलिंग युनिट फॅब्रिकेटेड अ व्हेरी स्मॉल चिप केपेबल ऑफ परफॉर्मिंग 3 मेन फंक्शन्स. हा 3 मेन फंक्शन्स काय करतो, तर त्याचं फर्स्ट काम असेल रिसीव्ह इन्फॉर्मेशन इन डिजिटल. पहिल्यांदा काय करणार आहे, तर रिसीव्ह इन्फॉर्मेशन इन डिजिटल. आता डिजिटल फॉर्म मध्येच का, तर कम्प्युटरला कोणती लँग्वेज समजते, तर बायनरी लँग्वेज समजते. मग ते बायनरी लँग्वेज म्हणजे कोणती, तर त्याच्यामध्ये 0 and 1. तुम्ही 11वीला शिकला असेल तर त्याच्यामध्ये बायनरी लँग्वेज कोणती ती, मग बायनरी लँग्वेज 0 आणि 1 ह्या फॉर्ममध्ये त्याला लँग्वेज समजते. मग पहिल्यांदा काय करतो, एमपीयू युनिट इनपुट डिव्हाइस कडून म्हणजे कीबोर्ड थ्रू काय करेल, पहिल्यांदा इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचं काम करेल, इनपुट पासून इन्फॉर्मेशन घेण्याचं काम करेल. नंतर सेकंड असेल पॉइंट, तो काय असेल, टू प्रोसेस द इन्फॉर्मेशन मीन्स ऑफ अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन. म्हणजे तो काय असेल, अरिथमॅटिक असेल, लॉजिकल ऑपरेशन असेल. मग अरिथमॅटिकमध्ये कोणतं, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, किंवा लॉजिकलमध्ये अँड ऑर नॉट वगैरे हे ऑपरेशन्स असतील ते पहिल्यांदा प्रोसेस करायचं काम करेल. सेकंड पॉइंट असेल तो प्रोसेसिंग. अँड थर्ड लास्ट पॉइंट असेल तो काय असेल, टू सेंड द रिझल्ट, कुठे सेंड करणार आहे, तर टू सेंड द रिझल्ट टू स्टँडर्ड फॉर्म मध्ये. तो रिझल्ट कशाला सेंड करणार आहे, डिस्प्ले डिव्हाइसला. स्टँडर्ड फॉर्म मध्ये रिझल्ट कशाला करेल, डिस्प्ले डिव्हाइसला तो सेंड करायचं काम करेल. हे असेल मायक्रोप्रोसेसर युनिट. नेक्स्ट पॉइंट असेल तो रॉम. तर रॉम मेमरी तुम्ही बघितली असेल, मोबाईल वगैरे यूज करता त्यामुळे तुम्हाला रॉम मेमरी म्हणजे काय माहिती आहे. तुमच्या मोबाईलला सुद्धा रॉम मेमरी असते, किंवा लॅपटॉप्स वगैरे यूज करता त्याच्यामध्ये सुद्धा रॉम मेमरी यूज केली जाते. रॉम इट कंटेन्स अ फिक्स स्टोअर प्रोग्राम दॅट इज नोन ॲज मॉनिटर प्रोग्राम. इट हॅज अ बस, चिप सिलेक्ट अँड रीड सिग्नल लाईन. ह्याच्यासाठी काय काय कनेक्ट केलेलं आहे बघा, कंट्रोल बस केलेले आहे कनेक्ट, नंतर ॲड्रेस बस, चिप सिलेक्ट अँड रीड सिग्नल ओनली, रीड लाईन्स. आता रीड लाईन्स फक्त का, तर हा काय करतो, इट रीड ओनली मेमरी. म्हणजेच काय, हा फक्त त्याच्यामध्ये असलेला स्टोर्ड असलेला डेटा फक्त रीड करायचं काम करतो. म्हणजे ह्याला काय म्हटलेलं आहे, ROM, रीड ओनली मेमरी. म्हणजे त्याच्यामध्ये असणार आहे, म्हणजे याच्यामध्ये स्टोअर काय करून ठेवतो, फक्त इन्स्ट्रक्शन. आणि इन्स्ट्रक्शन किती बीटमध्ये असतात, तर टोटल 16 बीटमध्ये इन्स्ट्रक्शन असतात. ते फक्त रीड करायचं काम करतो, म्हणून याला काय म्हटलेलं आहे, रीड ओनली मेमरी असं म्हटलेलं आहे. इट अलाउ ओनली रीडिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे काय करणार आहे, फक्त याच्यात जो काही डेटा असेल स्टोअर ते फक्त मायक्रोप्रोसेसर फक्त रीड करायचं काम करणार आहे, त्याच्यामध्ये काही राईट करू शकत नाही. नेक्स्ट पॉइंट असेल तो रॅम. रॅम मीन्स its long form is random access memory. It is normally used to store data. It is temporary storage device. आणि ह्यालाच काय म्हटलेलं आहे, बाय डायरेक्शनल बस सुद्धा म्हटलेलं आहे. बाय डायरेक्शनल डेटा बस का, आता बाय डायरेक्शनल डेटा बस का म्हटलेलं आहे, तर त्याच्यावरती तो डेटा रीड पण करू शकतो किंवा राईट पण करू शकतो. आता समजा एखादा डेटा आहे, मग असे जसं सांगितलं की 2 और 3 ची ॲडिशन करायची, तर 2 आणि 3 काय झाला, आपला डेटा झाला. तो काय करेल, तात्पुरता स्टोरेज कशावरती केला जातो, रॅम मेमरीवरती तात्पुरता स्टोअर केला जातो. स्टोअर केलेला डेटा तो काय करते, पहिल्यांदा जे काही युनिट असेल ते काय करेल, पहिल्यांदा रीड करेल, नंतर राईट करायचं काम करेल. म्हणजे ह्याची काय, जी ॲडिशन येते, जो काय ॲडिशन येईल त्याचा रिझल्ट काय असणार आहे. समजा 2 + 3 केलं, ॲन्सर काय असणार आहे 5. तर ते 5 सुद्धा राईट करायचं काम रँडम ॲक्सेस मेमरीवरती तात्पुरतं स्टोअर करायचं काम कशावरती होणार आहे,
रॅम मेमरीवरती होणार आहे. रॅम हॅज ॲड्रेस इनपुट लाईन्स, चिप सिलेक्ट लाईन अँड रीड राईट एनेबल लाईन्स. म्हणजे इथं तुम्हाला ॲरो दिसतो तो कसा आहे बाय डायरेक्शनल, म्हणजे हा डेटा कलेक्ट पण करतोय नंतर आउटपुट डिव्हाइसला तो सेंड करायचं काम पण करतो. त्याच्या ह्याला काय म्हटलेलं आहे बाय डायरेक्शनल डेटा बस असं म्हटलेलं आहे. इट अलाउ बोथ रीड अँड राईट, हेन्स कॉल्ड ॲज रीड राईट ऑर रँडम ॲक्सेस मेमरी. नेक्स्ट पॉइंट इज आउटपुट डिव्हाइस. आउटपुट डिव्हाइस याच्यामध्ये काय असणार आहे, डिस्प्ले डिव्हाइसलाच काय म्हटलेलं आहे आपण आउटपुट डिव्हाइस असताना म्हटलेलं आहे. म्हणजेच काय एखादा अरिथमेटिक ऑपरेशन केले तर त्याचा रिझल्ट कशावरती तरी डिस्प्ले झाला पाहिजे ना, तर तो डिस्प्ले करण्यासाठी कशा इथं काय काय यूज केलेलं आहे, डिस्प्ले इंटरफेस पहिल्यांदा आणि नंतर डिस्प्ले डिव्हाइस इथं यूज केलेलं आहे. फर्स्टली सिमिलर टू द इनपुट डिव्हाइस कीबोर्ड इंटरफेस आउटपुट ऑफ द सिस्टीम इज डिस्प्ले. म्हणजे काय करणार आहे, जसं की कीबोर्ड सारखं पहिल्यांदा कीबोर्ड जो काही डेटा राईट करेल तो पहिल्यांदा कीबोर्ड इंटरफेस बरोबर होतो. म्हणजे पहिल्यांदा स्टोअर कशामध्ये होणार आहे, कीबोर्ड इंटरफेसवरती. तसंच याच्यावरती पहिल्यांदा डिस्प्ले डिव्हाइस इंटरफेसवरती तो डेटा पहिल्यांदा राईट होणार आहे, नंतर तो डिस्प्ले होणार आहे. मग डिस्प्ले कशावरती, मॉनिटरवरती वगैरे तो डिस्प्ले होणार आहे. The stored data in this display device interface is continuously transferred to 7 segment display. जो काही डेटा डिस्प्लेवरती पाठवला आहे तो कशावरती, एकतर मॉनिटर किंवा त्याच्यासाठी आउटपुट डिव्हाइस म्हणून काय यूज केलेले तर 7 सेगमेंट डिस्प्ले वगैरे किंवा LCD अशा टाईपमध्ये आउटपुट डिव्हाइस इथं यूज करू शकतो. तर 7 सेगमेंट डिस्प्ले म्हणजे तुम्हाला माहीत असेल कशा प्रकारे असतात. 7 सेगमेंट डिस्प्लेवर अशा प्रकारे 7 सेगमेंट LED यूज करून ते 7 सेगमेंट डिस्प्लेवरती काय केला जातो, तो नंबर वगैरे काय डिस्प्ले केला जातो. नेक्स्ट पॉईंट इज ॲड्रेस डिकोडर. 6 पॉइंट असेल तो काय आहे, ॲड्रेस डिकोडर. इन दिस पॉइंट इट सॅम्पल्स द डेटा अँड सिलेक्ट द प्रॉपर डिव्हाइस. आता समजा क्लॉक डिव्हाइस इथे यूज केलेलं आहे ॲड्रेस डिकोडर बरोबर. तर क्लॉक डिव्हाइसचं काम काय असणार आहे, तर आता कीबोर्डचं जे इनपुट डिव्हाइस एंटर करतो, डेटा जेव्हा एंटर करतो त्याचं स्पीड आणि मायक्रो प्रोसेसर किंवा मायक्रो कंट्रोलरचं जे स्पीड असणार आहे ते काय असणार आहे, सेम नसणार आहे. तर ते पूर्ण होल सर्किटरी सिंक्रोनायझेशनसाठी काय केलेलं आहे, क्लॉक सर्किट इथं यूज केलेलं आहे. विथ विच होल सर्किटरी इज सिंक्रोनाइज्ड द स्पीड ऑफ द सिस्टम अँड ऑल्सो डिपेंड्स ऑन द क्लॉक फ्रिक्वेन्सी. त्याचं स्पीड कशावर डिपेंड असणार आहे, क्लॉक फ्रिक्वेन्सीवरती पूर्ण सर्किटचं स्पीड डिपेंड असणार आहे. And last point is power lines. Power lines. The power supply is necessary to operate the circuit. Hence, as shown, all blocks are connected to the power supply. म्हणजे ह्याला काय असणार आहे, पूर्ण सर्किट हे कशावरती पॉवर सप्लायवरती चालणार आहे. त्याच्यामुळे हे पॉवर सप्लायची जी लाईन आहे ती काय केलेली आहे, प्रत्येक ब्लॉकला कनेक्ट केलेली आहे. दिसेल तुम्हाला ब्लॉक डायग्राममध्ये पॉवर सप्लायची लाईन काय केलेली आहे, प्रत्येक ब्लॉकला कनेक्ट केलेले आहे. पॉवर सप्लाय मायक्रो प्रोसेसरसाठी किती सप्लाय लागतो तर ते आपण नंतर बघणारच आहोत, पण ह्याला फक्त +5 व्होल्ट सप्लाय मायक्रो प्रोसेसर युनिटला दिला जातो. त्याच्यामध्ये टोटल 5 ब्लॉक्स बघितले आपण ब्लॉक डायग्राममध्ये. इनपुट डिव्हाइस म्हणून कीबोर्ड यूज केलेले तर नंतर कंट्रोल अँड अरिथमेटिक सर्किटसाठी CPU किंवा MPU यूज केलेला आहे. नेक्स्ट प्रोग्राम अँड डेटा मेमरी. प्रोग्राम मेमरी म्हणजे कोणती तर रॉम, म्हणजे परमनंट जी मेमरी असते त्याला काय म्हटलेलं आहे, प्रोग्राम मेमरी असं म्हटलेलं आहे. अँड टेम्पररी मेमरी असते त्याला काय म्हटलेलं आहे, रॅम असं म्हटलेलं आहे. अँड आउटपुट डिव्हाइस इज डिस्प्ले डिव्हाइस किंवा डिस्प्ले इंटरफेस डिव्हाइस. In next lecture we have to discuss about the microprocessor 8085, their block diagram and some features. Thank you.